निश्चितपणे आपल्या आईचा सांभाळ करून ती आई गेल्यानंतर देखील तिच्या उत्तर क्रियेनिमित्त असा भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. मी सांगेन मायबाप तुम्हाला, माझा विषय होता की जो जन्माला आलेला आहे त्याला मरावं लागतं, ज्याचा जन्म झालेला आहे त्याचं मरण निश्चित आहे. तुम्ही म्हणाल ताई याला काही पुरावा आहे का? आमच्या गुरुवर हे उदाहरण सांगायच्या. एकदा प्रसंग असा घडला, एक ब्राह्मण देवता जंगलाच्या रस्त्याने पूजा करून घरी येत होते. आता घरी येत असताना प्रसंग असा घडलेला आहे, त्या ब्राह्मणाचं लक्ष जंगलामध्ये एका वाघाकडे गेलं. त्या वाघाने एका सशाला मारून खाल्लं. ब्राह्मण मात्र घाबरला. बाबा, या वाघाने मला जर पाहिलं तर हा मला सुद्धा मारेल, काय करावं? म्हटले समाजाची रीत आहे, काखेत कळसा आणि झोपल्या बोलत चला, काखेत कळसा आणि गावाला वळसा, रीत आहे समाजाची. म्हटले हा वाघ आजूबाजूला सगळीकडे पाहिल पण जागीच त्याच्या मागे पाहणार नाही. म्हणून जसा जसा वाघ पुढे चालायचा हा महात्मा त्याच्या मागे चालू लागला. बरंच अंतर कापलं. आता प्रसंग असा घडलेला आहे, जात असताना त्या ठिकाणी चमत्कार घडला. त्या वाघाचं रूपांतर एका सर्पामध्ये झालं आणि त्या सर्पाने विहिरीवर एक मुलगा पाणी भरत होता, त्या मुलाच्या पायाला जाऊन दंश केला. मुलगा देखील जागीच मरून गेला. आता मात्र ब्राह्मण जास्त घाबरला. बाबा, अगोदर वाघ होता, आता सर्प झाला. वाघ असताना याने त्या सशाला मारलं, सर्प झाल्यानंतर त्या विहिरीवर पाणी भरत असलेल्या मुलाला मारलं. याने जर मला पाहिलं तर हा मला सुद्धा मारेल, काय करावं? आता ब्राह्मणाने सर्पाचा देखील पिछा केला. परत एकदा चमत्कार झाला. त्या सर्पाचं रूपांतर एका काळ्या अभद्र पुरुषामध्ये झालं. ब्राह्मणाला राहावलं नाही. समोर गेला ब्राह्मण बाबा आणि त्या काळ्या अभद्र पुरुषाला जय हरी घातला. जय हरी, जय हरी. कोण आहात तुम्ही? सांगितलं मी यमदेव आहे. आवाज करू नका तिकडे. सांगितलं बाबा मी यमदेव आहे आणि माझं काम आहे ज्याचा जसा मृत्यू त्याला तसा मृत्यू देणं. ब्राह्मणाने हात जोडले. सांगितलं बाबा, आता जर तुमची माझी भेट झालेलीच आहे तर मला सांगा की माझा मृत्यू कशामध्ये आहे? यमाने सांगितलं बाबा तुझा मृत्यू पाण्यामध्ये राहणाऱ्या एका मगराकडून आहे. ब्राह्मण घाबरला. ज्या राज्यामध्ये आपण राहतो त्या राज्यामध्ये पाणी जास्त आहे. जर मी इथेच थांबलो तर मगर मला एक दिवस मारेल, करावं काय? ब्राह्मण हुशार होता. ब्राह्मणाने त्या राज्याचा त्याग केला आणि दुसऱ्या राज्यात राहायला गेला. आता ब्राह्मण हुशार होता म्हणून तिथल्या राजाने ब्राह्मणाला राजकोषागार म्हणून नियुक्त केलं. अनेक दिवस राजाच्या पदरी ब्राह्मणाने नोकरी केली. आता प्रसंग असा घडलेला आहे, ज्या राजाकडे ब्राह्मण नोकरी करत होता त्या राजाच्या मुलाचं लग्न ब्राह्मण जिथे अगोदर राहायचा त्या तिथल्या राजाच्या मुलीशी ठरलं. राजाने वराडी जमा केले, लग्नासाठी निघाला. जात असताना ब्राह्मणाला सांगितलं बाबा तुम्ही सुद्धा लग्नासाठी चला. त्यावेळेला ब्राह्मणाने हात जोडले. सांगितलं मी लग्नाला आलो असतो परंतु ज्या राज्यामध्ये तुम्ही लग्नाला जात आहात त्या राज्यामध्ये पाणी जास्त आहे आणि पाणी असल्यावर मगर ही निश्चितपणे असणार आणि ती मला गिळल्याशिवाय राहणार नाही, मी येऊ शकत नाही. राजाने सांगितलं जर तुम्ही लग्नामध्ये आले नाही तर कुठे किती खर्च करावा, कुठे किती खर्च करू नये, वैदिकरित्या विवाह कसा पार पाडावा हे कोण सांगेल आम्हाला? ऐका ना बाप, राजा विनंती करतोय ब्राह्मणाला, बाबा जर तुम्ही लग्नाला आले नाही तर नोकरी जाईल तुमची. अगोदर धमकी देऊन पहिली राजाने. ब्राह्मणाने सांगितलं एकदा गेलेली नोकरी परत मिळेल परंतु गेलेला आत्मा प्राण देह परत मिळणार नाही, म्हणून मी लग्नाला येणार नाही. राजाने सांगितलं जर तुम्ही लग्नाला आले नाही तर लग्नामध्ये कुठे किती खर्च करावा, कुठे किती खर्च करू नये या सर्व गोष्टी कोण सांगेल आम्हाला? त्यावेळेला ब्राह्मणाने सांगितलं काळजी करू नका, लग्नामध्ये तुमच्या बरोबर जे वऱ्हाडी येतील ते तुम्हाला मदत करतील. तेव्हा राजाने ब्राह्मणाला सांगायला सुरुवात केली. म्हटले बाबा लग्नामध्ये 4